नमस्कार, सुप्रभातम. आपण रोज योगाभ्यास करतो आहोत. तर त्याचे काही सूक्ष्म परिणाम तुम्हाला जाणवत असतील तर ते नक्की आम्हाला कळवा. आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करत आहोत. तर इथे तेजस्विनी हेल्थ क्लब मध्ये वीकेंड आणि वीकडेज मध्ये आता योग शिक्षक आयुष मान्यता प्राप्त योग शिक्षक बॅच चालू होतीये. तर त्यासाठी तुम्ही नक्की ऍडमिशन घ्या. ती महिलांसाठी खास स्पेशल बॅच आहे. तर ज्यांना आयुष मान्यता प्राप्त योग शिक्षकचं सर्टिफिकेट ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की चौकशी करा. आणि पुढे आपले छोटे छोटे कोर्सेस पण लॉन्च होत आहेत. तर त्यासाठी ग्रुप सोडू नका, ग्रुपवर राहा. आणि अनेक ऍक्टिव्हिटीज तेजस्विनी हेल्थ क्लबच्या आरोग्यासाठी चाललेल्या असतात. तर त्या सुद्धा तुम्हाला वेळोवेळी कळतील. त्यासाठी सुद्धा ग्रुप सोडू नका, ग्रुपवर राहा. तसेच फीडबॅक फॉर्म पण तुम्हाला येईल. त्या फीडबॅक फॉर्म पण भरून द्या. म्हणजे मग त्याच्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येतील. आजच्या योगाभ्यासाला आपण आता सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, पूर्ण लक्ष श्वासावर. हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले. प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थनेसाठी तयार. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. पाय सरळ करून घ्यायचे. आपण गेले 2-4 दिवस सूर्यनमस्कार घालतो आहोत. 3-3 सूर्यनमस्कार. आज आपण 6 सूर्यनमस्कार घालूया. ज्यांना झेपतील त्यांनी 6 पर्यंत घाला. ज्यांना झेपणार नाहीत त्यांनी जेवढे झेपतील तेवढे घाला. आणि मग नंतर तुम्ही थांबलात तरी चालेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी 6 सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये आपण नंतरचे 6 मंत्र म्हणूया. पाठ सरळ ठेवायचे, पेल्विस पुढे ढकलायचे, दोन्ही पाय जुळलेले, हाताची नमस्कार स्थिती, चारी बोटं जुळलेली, अंगठा छातीच्या खोबणीमध्ये, नजर समोर, पाठीचा कणा सरळ. दोन्ही पायांवर समान भार घेऊन उभं राहायचंय. आपण शशांकासन असलेले 6 सूर्यनमस्कार घालू. कारण ते घातले की याच्या घालायलाही ते थोडेसे सोपे आहेत. आणि त्याच्यामध्ये शशांकासन ऍड केलेलं असल्यामुळे त्याचाही फायदा तुम्हाला होणार आहे. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. 1 ला श्वास घेत हात वरती न्यायचे, कमरेतून जास्तीत जास्त मागे जायचंय. 2 ला श्वास सोडत सोडत खाली वाकायचंय. हिप जॉईंट्स मधनं खाली वाका, पाठ सरळ ठेवून डोकं गुडघ्याकडे. 3 ला डावा पाय मागे न्यायचा आहे, श्वास घेत घेत मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. 4 ला श्वास रोखायचा आहे, ताठ तिरपी अवस्था, नजर समोर. 5 ला शशांकासन, श्वास सोडत सोडत शशांकासन करायचंय. 6 ला गुडघे, छाती, कपाळ टेकवायचे, अष्टांग स्थिती, पोट टेकवायचं नाही, श्वास रोखायचा आहे.
सात ला श्वास घेत घेत वर यायचे. हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकलेली, खांदे मागे खेचलेले. सा- आठ ला अधोमुख श्वानासन करायचंय. श्वास रोखायचाय, टाचा टेकवायच्या, कंबर वरती ताणून घ्यायची, हनवटी कंठकुपामध्ये 8. 9 ला श्वास सोडायचाय, शशांकासन करायचंय. 9. 10 ला श्वास घेत डावा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये आणायचा आहे. 11 ला श्वास सोडत मागचा पाय पुढे आणायचा, डोकं गुडघ्याकडे. 11. आणि 12 ला श्वास घेत वर यायचंय, नमस्कार स्थिती. 12. ओम ह्रीम मरिचे नमहा. 1 श्वास घ्या. 2 श्वास सोडा, श्वासाबरोबर करा. 3 श्वास घ्या. 4 श्वास रोखा, तिरपी अवस्था. 5 शशांकासन, श्वास सोडा. 6 श्वास रोखा, अष्टांग स्थिती. 7 श्वास घ्या, भुजंगासन स्थिती. 7. 8 ला आपल्याला शशांकासन. 8 सॉरी 9 ला शशांकासन. 10 ला श्वास घेत डावा पाय पुढे. 10. 11 ला श्वास सोडायचा. 11. आणि 12 ला श्वास घेत वर यायचे. 12. ओम ह्रूम आदित्याय नमहा. 1 2 3 4 श्वास रोका. 5 शशांकासन. 6 अष्टांग स्थिती, श्वास रोखा. 7 भुजंगासन. 7 अधोमुख श्वानासन. 8 शशांकासन. 9 श्वास घ्या. 10 सॉरी 11. आणि 12 ला श्वास घेत नमस्कार स्थिती. 12. ओम ह्रैम सवित्रे नमहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम रहा भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10, 11, 12, हात कमी घ्यायचे, खाली बसायचंय. शवासन करणार आहे आपण. शवासन करायचं. पाठीवर झोपायचे, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे, सगळं शरीर ढिलं सोडायचे, स्नायू सगळे ढिले सोडा, शरीराचा भार जमिनीवर टाका, पूर्ण लक्ष श्वासावर. सूर्य नमस्कारामुळे वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील, ते मनाने जाऊन ताण कमी करा. शांत श्वसन. हळूहळू जसजसे शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेलेले आहेत, तशी श्वासाची गती सुद्धा संथ झालेली आहे. श्वसन संथ, शरीर शिथिल, मन शांत. सावकाश श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. सावकाश आपल्याला कुशीवर वळून उठून बसायचे आणि दंड स्थितीमध्ये यायचे. दंड स्थितीमध्ये दंड स्थितीमध्ये आपण वीरासन करणार आहोत. वीरासन हे आपल्याला बॅलन्सिंग याच्यामध्ये थोडंसं करायला लागतं, तर त्याकडे लक्ष द्या, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं बॅलन्सिंग करायचंय. त्यामुळे पायांवर व्यवस्थित, कारण जमिनीपासूनच जे जमिनीचा आधार आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये कमी मिळणार आहे. ज्यांची हृदयाची ताकद कमी झालेली असेल, तर त्यांनी जास्त वेळ ठेवू नका. तुम्ही आपल्या लिमिटेशन्स ओळखून हे आसन करा. तर आता दोन्ही पायामध्ये याच्यात आपल्याला अंतर घ्यायचंय. जास्तीत जास्त अंतर घ्या. 4-4.5 फूट अंतर याच्यामध्ये घ्यायचंय. त्यानंतर उजवा पाय उजवीकडे वळवायचा आहे, सावकाश. आता उजवीकडे व्यवस्थित वळायचंय. डावा पाय तसाच राहील, उजवीकडे आपल्याला जास्तीत जास्त वळायचंय. आणि उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात 90 डिग्री करायचा आहे, गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पण गुडघा पावलाच्या पुढे जाऊ देऊ नका. मांडी जमिनीला समांतर राहिली पाहिजे. हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावर. श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत सगळं हात वरती न्यायचे. दंड कानाला टेकलेले, कोपरामध्ये हात सरळ, कमरेतून मागे द्यायचे. कोपरामध्ये हात सरळ ठेवायचे. मागचा पाय वाकवायचा नाहीये. मागे अर्ध कमान झालेली आपल्याला दिसेल. ह्याच्यामध्ये छातीचे स्नायू ताणले जातात, त्याच्यामुळे दीर्घ श्वसन चांगलं होतं. फुफ्फुसांची क्षमता वाढणार आहे. खांदे, पाठ ह्याच्यामध्ये जो स्नायूंचा ताठरपणा आहे तो कमी व्हायला मदत होणार आहे. गोटे आणि गुडघे याचं आरोग्य सुधारणार आहे. मानेचे स्नायू मोकळे होणार आहेत. कमरेजवळचा मेद कमी व्हायला मदत होणार आहे. सावकाश चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची. सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. हात पूर्वस्थितीला, गुडघ्यात पाय सरळ करून घ्यायचा आहे आणि पाऊल वळवून घ्यायचंय. आता दुसऱ्या बाजूने आपण हे करणार आहे. डावं पाऊल वळवून घ्या. डाव्या बाजूला कमरेतून वळायचे आणि डावा पायाचा गुडघा हा 90 अंशामध्ये आणायचा आहे. मांडी जमिनीला समांतर आली पाहिजे. हात नमस्कार स्थितीमध्ये गुडघ्यावर.
चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत आसन स्थिती घ्या. मागचा पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवा. मागचा पाय वाकवू नका. जेवढं तुमची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे कमरेतून मागे जायचंय. कानाला दंड टेकलेले, ज्यांना व्हेरिगोज हे व्हर्टिगोचा वगैरे त्रास असेल तर त्यांनी करू नका. मान मागे नेऊ नका. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडा म्हणजे आसन स्थिर राहील. कोपरामध्ये हात सरळ ठेवा. ह्याच्यामध्ये जमिनीचा आधार आपल्याला कमी मिळणार आहे. फुफ्फुसांची ताकद याच्यामध्ये वाढणार आहे. कमरेवरचा मेद कमी व्हायला मदत होणार आहे. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. गुडघ्यातून पाय सरळ करायचा आहे. पाऊल वळवून घ्यायचंय आणि दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. दोन्ही पाय जुळवून घ्या. आता आपल्याला खाली बसायचंय. आपण परिघासन करणार आहोत. परिघासनामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये वज्रासनामध्ये बसून आपल्याला परिघासन करायचे नाही. तसंच बस, समोर तोंड करून बस. वज्रासन घालायचे. वज्रासनामध्ये आपल्याला परिघासनामध्ये आपल्याला साईडचे जे आपले स्नायू आहेत त्या स्नायूंवर आपला ताण जास्तीत जास्त येणार आहे आणि कमरेवरचा मेद कमी व्हायला सुद्धा याच्यामध्ये मदत होणार आहे. कमरेच्या सांध्यांसाठी सुद्धा ह्याचा उपयोग होणार आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला गुडघ्यावर उभं राहायचंय. सावकाश गुडघ्यावर उभं राहा. ज्यांना गुडघेदुखीचा वगैरे त्रास असेल त्यांनी मांडी घालूनच एक पाय सरळ करून हे आसन केलं तरी सुद्धा चालणार आहे. आता उजवा गुडघा जो आहे, उजवा पाय जो आहे तो उजव्या बाजूला ठेवायचा आहे. उजवा पाय उजवीकडे ठेवायचा आहे. उजवा पाय उजवीकडे सरळ ठेवायचा आहे. बरोबर. अजून सरळ ठेवा. आता याच्यामध्ये आपण पूर्ण तळवा जमिनीला न टेकवता पहिली ह्याची प्राथमिक स्थिती करणार आहे आणि मग ऍडव्हान्स स्थितीमध्ये ह्याच्यामध्ये तळवा जमिनीला टेकवून केलं जातं. आता आपल्याला उजवा हात उजव्या पायाच्या वरतीच ठेवायचा आहे आणि डावा हात जो आहे तो सावकाश वरती ताणून घ्यायचा आहे. वरती ताणून घ्या डावा हात. दंड कानाला टेकलेला, डावी बाजू पूर्ण वरच्या दिशेने ताणून घ्यायची आणि आपल्याला आता उजवीकडे सावकाश वाकायचंय. सावकाश उजवीकडे वाका. दंड कानाला टेकलेला तसाच ठेवा. आपण ऍडव्हान्स स्थितीमधलं परिघासन करणार नाहीये. आपण इथे प्राथमिक स्थितीमधलंच परिघासन करणार आहे. जेवढं झेपेल तसं करा. ज्यांना गुडघ्यावर उभं राहून शक्य नसेल त्यांनी एका पायाचं वज्रासन करून दुसरा पाय सरळ करून केलं तरी चालेल. ज्यांना वज्रासन घालता येत नसेल त्यांनी मांडी घातलेल्या स्थितीमध्येच भद्रासनामध्ये जसं आपण पाय एक सरळ करतो तसं एक पाय सरळ करून केलं तरी सुद्धा चालेल. संथ श्वसन. एका बाजूला पूर्ण डाव्या बाजूला ताण येतोय बघा, त्याकडे लक्ष द्या. कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. खालचा पाय जो उजवा पाय जो आहे सरळ येतो त्याचं पाऊल स्वतःकडे खेचलेलं ठेवायचंय. आता ह्याच्यामध्ये आपण टाच जमिनीवर टेकलेली आहे पण ऍडव्हान्स स्थितीमध्ये पूर्ण तळवा जमिनीवर टेकलेला राहतो. श्वास घेत घेत वर यायचे. आसन स्थिती सोडायची. हात सावकाश श्वास सोडत सोडत खाली आणायचा आहे आणि पाय पूर्वस्थितीला आणायचं. आता हेच आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत. डावा पाय हा गुडघ्यातून सरळ करून घ्यायचा आहे आणि डावा हात हा डाव्या मांडीवरच ठेवायचा आहे. उजवा हात जो आहे तो सावकाश वरती न्यायचा आहे. श्वास घेत घेत वरती ताणून घ्या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत सावकाश आपल्याला आता डावीकडे हे वाकायचंय. संथ श्वसन. उजवीकडे आता पूर्ण ताण येईल. कोपरामध्ये हात सरळे, दंड कानाला टेकलेला आहे. पूर्ण ताण आपल्याला उजवीकडे जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. हे प्राथमिक स्थितीमधलं परिघासन आपण करतोय. ऍडव्हान्स स्थितीमध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने केलं जातं. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली आणायचा आहे.
सावकाश पाय पूर्व स्थितीला आणायचे आहे आणि वज्रासनामध्ये यायचे. आता वज्रासनामधूनच आपण उष्ट्रासन करणार आहे, पण ह्याच्यासाठी आपण भिंतीचा आधार घेणार आहे. ज्यांना गुडघ्याला वगैरे काही त्रास होत असेल त्यांनी गुडघ्याखाली काहीतरी मऊ उशी वगैरे घेतली तरी सुद्धा चालणार आहे. गुडघ्याखाली काहीतरी मऊ चादरीची घडी किंवा उशी, ब्लँकेटची घडी असं घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आता आपल्याला भिंतीकडे तोंड करून बसायचंय आणि गुडघे हे भिंतीला टेकले पाहिजेत. ह्या पद्धतीने बसायचे. कारण गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा भाग हा भिंतीला टेकवून ठेवायचा आहे आणि मग उष्ट्रासन करायचंय. म्हणजे मग तुम्हाला बरोबर तो ताण जाणवेल मांड्यांवर येणारा. त्यासाठी ज्यांना हार्निया किंवा पोटाचे काही विकार असतील, आर्थरायटिस असेल, चक्कर येणं असेल, त्यांनी हे आसन करू नका. आता आपल्याला सावकाश वज्रासनामध्ये बसायचंय. थोडस गुडघ्यामध्ये अंतर तुम्हाला हवं असेल तर घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि सावकाश गुडघ्यावर आता उभं राहायचंय. गुडघ्यावर सावकाश उभं राहा. हात जे आहेत ते कमरेवर ठेवायचे. हाताची कोपरं जी आहेत ती आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे इथे चेस्ट पूर्ण ओपन होईल. गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा भाग पूर्ण भिंतीला टेकलेलाच ठेवायचा आणि त्याचा जो वरचा भाग आहे तो सावकाश श्वास घेत घेत मागे वाकायचा आणि कोपरं जी आहेत ती जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. पूर्ण आपला गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा भाग आहे तो भिंतीला टेकलेला आहे. पाठदुखीसाठी आणि डोकं आणि हृदयातलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. फुफ्फुसांची क्षमता ह्याच्यामध्ये वाढणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. उंटासारखी स्थिती याच्यामध्ये होते. उष्ट्रासन म्हटलं जातं. आता सावकाश श्वास सोडत सोडत वर यायचंय आणि सावकाश वज्रासनामध्ये बसायचं. 1 मिनिट शवासन करूया, मग आपण पुढची आसनं करूया. पाठीवर झोपायचे. दोन्ही पायामध्ये अंतर. हाताचे तळवे वरच्या दिशेने. डोळे अलगद मिटलेले. संथ श्वसन. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. शवासनामध्ये आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला मिळते. आपण जर थकल्यासारखं वाटलं तर शवासन करायचं, म्हणजे मग पुढचं आसन आपल्याला चांगलं जमतं. पुढच्या आसन करताना आपल्याला काहीही समस्या येत नाही. पुढचं आसन आपल्याला व्यवस्थित जमू शकतं. त्यासाठी शवासनामधनं शरीर आणि मनावरचे ताण काढून घेणं खूप मग गरजेचं असतं. पाठीवर, पोटावर कुठे जिथे कुठे ताण आले असतील ते मनाने जाऊन काढायचे. संत श्वसन चालू ठेवायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. प्रत्येक श्वास घेताना एनर्जी आपल्या बरोबर घ्यायची आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना व्याधी, चिंता, काळजा श्वासाबरोबर बाहेर टाकायच्या आहे. संथ श्वसन. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे. सावकाश दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ. मान सरळ. सावकाश कुशीवर वळून उठून बसायचे. कुशीवर वळून उठून बसा. आता आपण अर्ध धनुरासन करणार आहोत. आपण धनुरासन, नौकासन शिकलेलो आहोत. तर आता आपल्याला अर्ध धनुरासन करायचंय. ह्याच्यामध्ये आपण एक म्हणजे विरुद्ध हाताने विरुद्ध पायाचा घोटा पकडून आपण करणार आहोत आणि एकाच पायाने करणार आहोत. त्याच्यामुळे ह्याला अर्ध धनुरासन असं म्हटलं जातं. तर ते आपण आता करूया. तर त्यासाठी आपल्याला पोटावर झोपायचंय. पोटावर झोपा.
विपरीत शयनस्थितीमध्ये यावं लागणार आहे. त्यासाठी विपरीत शयनस्थितीतून आपण हे करणार आहोत. तर पोटावर झोपायचे, हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत, दोन्ही पाय जोडून घेतलेले आहेत. आता आपण उजवा पाय जो आहे तो गुडघ्यामध्ये फोल्ड करून घेणार आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. आता ज्यांना काही उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असे काही विकार असतील तर त्यांनी मात्र करू नका. त्यांनी फक्त सुलभ करा, त्याच्या पुढे करू नका. सुलभ धनुरासन करायला हरकत नाही. तर आता उजवा पाय आपण फोल्ड करून घेतलाय, तर डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे, विरुद्ध हाताने विरुद्ध पायाचा घोटा आपण पकडणार आहे. आता इथे थोडे ताण जे आहेत ना ते वेगवेगळ्या दिशेने ताण येतात बघा ह्याच्यामध्ये, त्याकडे लक्ष द्या. वेगवेगळ्या दिशेने याच्यामध्ये ताण येतात. आता आपण डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडलाय, तर उजवा हात पुढे ताणून घ्यायचा, उजवा हात पुढे ताणून घ्यायचा आहे आणि डावा पाय खाली ताणून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यांना काही त्रास असतील तर त्यांनी याच पोझिशन मध्ये हे सुलभ अर्ध धनुरासन करायचंय. त्यांनी आपलं शरीर वर उचलू नका. ज्यांना काही त्रास असतील त्यांनी त्यांनी फक्त एवढं जरी केलं तरी सुद्धा बघा, हात वरती ताणून घेतलेले आहेत, वरच्या दिशेने ताण जाणवतोय, पाय खाली ताणलेला आहे, खालच्या दिशेने ताण जाणवतोय आणि हाताने पाय पकडलेला आहे घोटा, तर तिथे पण आपल्याला एक तिरका ताण असा जाणवेल. आता आणि पाय वरती उचलून घेतला की वरच्या दिशेने पण ताण जाणवेल, पुढे मागे आणि वरती. आता श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत आसन स्थिती घ्या. पाय वरती ताणून घ्यायचा आहे, पायाची घडी उलगडायचा प्रयत्न करायचा आहे, मांड्या दोन्ही वरती उचललेल्या आहेत. तर अतिशय वेगवेगळे ताण ह्याच्यामध्ये आपल्याला जाणवतात. कुठेही श्वास रोखायचा नाहीये. संथ श्वसन, कुठेही श्वास रोखू नका. पूर्ण शरीराचा भार नाभीवर आलेला आहे. सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची, हळूहळू या आसनाची वेळ वाढवायची. ज्यांना काही त्रास असतील तर त्यांनी फक्त हे सुलभ करायचंय, की ज्याच्यामध्ये फक्त पायाने तुम्ही पकडायचंय आणि बाकी काही शरीर वर न उचलता करायचं असतं. आता हेच आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत. डावा पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचंय आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचाय आणि डावा हात हा पुढे ताणून घ्यायचा, उजवा पाय मागे ताणून घ्यायचाय. श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत शरीराचा मागचा पुढचा भाग वरती उचला. हात पुढे ताणलाय, पाय मागे ताणलाय आणि क्रॉस केलेला पाय जो आहे तो वरच्या दिशेने ताणलाय. तीन प्रकारचे ताण जाणवतील बघा. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन, कुठेही श्वास रोखायचा नाहीये. श्वास सोडत सोडत सावकाश आसन स्थिती सोडायची. सावकाश दोन्ही हात जागेवर, 2 आणि पाय सरळ, 3. आता मकरासन करायचंय आणि आलेले ताण काढून टाकायचे. अगदी एखादा मिनिटच आपण मकरासन करणार आहे. आपल्याला धनुरासनाचे आणि एका बाजूचे नौकासनाचे असे ताण काढून टाकायचे. पूर्ण लक्ष श्वासावर, पाठीवरचे, पोटावरचे, सर्व शरीरावरचे ताण काढून टाका. सर्व शरीर ढिलं सोडा. अर्ध धनुरासनामध्ये पाठीवर, पोटावर जे ताण आलेले होते ते ताण आता आपले निघून गेलेले आहेत. सगळं शरीर शिथिल झालेलं आहे. सावकाश आता आपल्याला मकर आसनातून बाहेर यायचंय. दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही हात शरीराजवळ. सावकाश कुशीवर वळून उठून हे पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपा. आपण पाठीवर झोपून काही आसनं करणार आहोत. आता आपल्याला याच स्थितीमधनं उत्तान पाद कटी चक्रासन करायचंय. ज्यांना काही उच्च रक्तदाब असेल, हृदयाचे विकार असतील, अल्सर, हार्निया, पोटाचे काही विकार असतील, कंबरदुखी किंवा जर अजून पोटाचे, पाठीचे काही ऑपरेशन्स झालेले असतील तर त्यांनी मात्र हे करू नका. जेवढं झेपेल तसंच करा.
ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन करा. यांनी गुडघ्यासाठी पण याचा उपयोग होणार आहे. पायाच्या स्नायूंमधली ताकद वाढणार आहे. पोटावरचा मेद कमी होणार आहे. जनन संस्था, उत्सर्जन संस्था, पचन संस्था याच्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. पायाच्या स्नायूंमधली ताकद वाढायला सुद्धा ह्यानी उपयोग होणार आहे. तर आपण ते करूया, पण इथे कुठेही झटका वगैरे द्यायचा नाहीये, भरभर करायचं नाहीये. अतिशय सावकाश सांगितलेल्या पद्धतीने माझ्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणेच या आसनाचा अभ्यास करायचा आहे. दोन्ही हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये आणायचे. दोन्ही पाय जे आहेत ते सरळ ठेवायचे. गुडघ्यातून पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची. गुडघ्यामध्ये न वाकवता हे करायचे आणि अतिशय सावकाश आपल्याला करायचे. चालू असलेला श्वास सोडायचा. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय 90 अंशामध्ये आणायचे. अतिशय सावकाश दोन्ही पाय 90 अंशामध्ये आणा. आता आपल्याला उजवीकडनं डावीकडे या पद्धतीने मोठा गोल करायचा आहे. तर पाय दोन्ही उजवीकडे न्यायचेत. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवा. उजवीकडे पाय जमिनी लगत न्यायचेत आणि अतिशय सावकाश पाय जमिनी लगत आपल्याला डावीकडनं वरती आणायचे आहेत. डावीकडून पाय सावकाश वरती आल्यानंतर मग डावीकडून उजवीकडे ह्या पद्धतीने आपल्याला पायाचं सर्कल करायचंय. गुडघ्यामध्ये पाय सरळच ठेवायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन, कुठेही श्वासाचं नियंत्रण नाहीये याच्यामध्ये. आता आपल्याला पूर्ण श्वास सोडत सोडत पाय जमिनीवर आणायचे. कुठेही आपटायचे नाहीये. गुडघ्यात पाय वाकवायचे नाहीयेत. जेवढे सावकाश तुम्ही हे कराल तेवढे आतपर्यंत त्याचे परिणाम जातात आणि दीर्घकाळ शरीरावर राहतात. पोटावर बऱ्यापैकी ताण आला असेल, शवासन करून तो ताण काढून टाकायचा आहे. मगच आपण पुढचं आसन करणार आहोत. तर शवासन करून पोटावरचा ताण काढून टाका. सगळं शरीर शिथिल करून घ्या. पोटावरचा ताण काढून टाकल्यानंतर आपल्याला शवासन सोडायचंय. सावकाश शवासन सोडा. दोन्ही पाय जुळून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. आता आपल्याला कुशीवर वळून अनंतासन आपण करणार आहोत. जसं विष्णू पहुडलेला असतो तसं हे आसन दिसतं. कमरेवरचा मेद कमी होण्यासाठी, पायामधली ताकद वाढण्यासाठी, कमरेच्या स्नायूंसाठी, गुडघ्याच्या स्नायूंसाठी याचा चांगला उपयोग होतो. गुडघेदुखीला सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. तर आपल्याला हे आसन जे आहे ते जर आपण नुसतंही करू शकतो, पण भिंतीला टेकून करा. कारण भिंतीला टेकून केल्यानंतर तो आवश्यक तो ताण बरोबर तिथे त्या स्नायूंना जाणवतो आपल्याला. तर त्यासाठी पहिल्यांदा भिंतीला टेकूनच हे आसनाची प्रॅक्टिस करा. कारण आपल्याला पेल्विसचा जो भाग आहे तो थोडासा पुढे ढकलून हे आसन करायचंय. जर भिंतीचा आधार नाही घेतला तर ते पेल्विस म्हणजे कंबर जी आहे ती मागे जाते. तर ती पुढे थोडीशी ढकलून घ्यायची आहे पेल्विसचा भाग. टाचेपासनं पूर्ण शरीर जे आहे ते भिंतीला टेकलेलं ठेवा. कुठेही गॅप ठेवू नका. पहिल्यांदा आपण थोडंसं कमरेचे सांधे जे आहे, कमरेचा सांधा जो आहे तो थोडा मोकळा करून घेऊया हे आसन करायच्या आधी. तर पावलं स्वतःकडे खेचलेली ठेवा याच्यामध्ये. आणि आता आपल्याला जो वरचा पाय आहे, तो वरचा पाय आपल्याला सावकाश भिंतीला टेकवत जितका वरती आणता येईल तेवढा आणायचा आहे. तुम्हाला शक्य होईल तेवढा. पाऊल स्वतःकडे खेचलेलं ठेवायचंय. पायाचं पाऊल स्वतःकडे खेचलेलं. गुडघ्यामध्ये पाय सरळ आणि सावकाश पुन्हा खाली न्यायचंय. सावकाश खाली न्या.
आपला हात जो आहे तो मानेखाली आहे. कोपर जमिनीला टेकलेला आहे आणि दुसरा हात पुढे टेकलेला आहे, हाताचा तळवा. तर पूर्ण लक्ष पायाच्या स्नायूंकडे, पाऊल स्वतःकडे खेचलेलंच ठेवायचंय. तरच तो बरोबर गुडघ्याच्या मागे तुम्हाला ताण बरोबर जाणवेल. तो गुडघ्याच्या मागचा जो स्नायू आहे तो, त्याच्यावर ह्याच्यामध्ये उपयोग होईल तुम्हाला. पायामधली ताकद वाढायला पण उपयोग होईल. पाऊल स्वतःकडे जास्तीत जास्त खेचून घेतलेलं आणि जेवढं शक्य होईल तेवढे पाय वरती नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा खाली आणायचं आहे. कुठल्या स्नायूंवर ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. पूर्ण लक्ष श्वासावर. या पद्धतीने निदान 5-5, 10-10, 15-20 असे रिपिटेशन्स तुम्ही रोज केले. पण करताना हे सगळं सावकाश करायचंय. कारण बरोबर आपल्याला व्यायाम करायचा नाहीये इथे. तर सावकाश ह्या हालचाली केल्या तर त्याचे परिणाम दीर्घकाळ राहतील आणि आतल्या स्नायूंपर्यंत जाईल. लास्ट टाइम. पाऊल स्वतःकडे खेचलेलं घ्या, ठेवा. जास्तीत जास्त खेचून घ्या पाऊल स्वतःकडे आणि मग करा. आता हे पाऊल खेचलेलं ठेवूनच आपल्याला वरचा पाय जो आहे तो समोर 90 डिग्री मध्ये आणायचा आहे आणि पुन्हा जागेवर न्यायचा आहे. पुढे आल्यानंतर जमिनीवर टेकवायचा नाहीये. आडवाच असा आपल्याला आणायचा आहे पुढे 90 डिग्री मध्ये. पाऊल खेचलेलं ठेवायचंय आणि सावकाश पुन्हा जागेवर न्यायचं. कुठे कुठे ताण येतोय बघा, त्याप्रमाणे त्याकडे लक्ष द्या. पुन्हा सावकाश पाय समोर आणायचंय 90 डिग्री मध्ये आणि पुन्हा सावकाश आपल्याला पाय जागेवर न्यायचे. असं 4-5 वेळेला करायचंय. पूर्ण लक्ष श्वासावर. अतिशय सावकाश पाय 90 अंशामध्ये आणायचा आहे आणि पुन्हा आपल्याला जागेवर न्यायचं. या पद्धतीने रिपिटेशन 5 ते 6 वेळा करायचे आहेत. तुम्ही हळूहळू ही 20-25 वेळा पण वाढवू शकता. पूर्ण लक्ष श्वासावर. आता आपल्याला याच्यातूनच अनंत आसन करायचंय. अनंत म्हणजे जसा विष्णू पहुडलेला असतो तसं हे आसन दिसतं, म्हणून याला अनंत आसन असं म्हटलं जातं. आता आपल्याला सावकाश वरचा जो पाय आहे तो वरती न्यायचा आहे. वरचा पाय जो आहे तो वरती 90 डिग्री पर्यंत नेता आला तर 90 डिग्री पर्यंत न्या. पण तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने न्या. आपली आपली कॅपॅसिटी बघून वरती न्या. अनंतासन करायचंय. हा. आणि हाताने आधार द्यायचा आहे. समजा गुडघा पकडता आला तर गुडघा पकडा, पोटरी पकडता आली तर पोटरी पकडा आणि जमत असेल तर पायाचा अंगठा पकडा. पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि अंगठा पकडायचा प्रयत्न करा. अंगठा पकडता येत नसेल तर गुडघा किंवा पोटरी ह्या पद्धतीने पकडायचा आहे आणि पाय पकडून ठेवायचा आहे. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवायचा आहे. कुठल्या कुठल्या स्नायूंवर ताण येतोय बघायचंय. कंबर मागे ढकलायची नाहीये. कंबर पुढे ढकललेली तशीच ठेवायची आहे, पेल्विसचा भाग. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचंय आणि सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची. सावकाश पाय खाली न्या. कोणत्या कोणत्या स्नायूंवर आपल्याला एका बाजूला फरक जाणवतोय त्याचं निरीक्षण आपणच करायचंय. आता हेच सगळं आपण दुसऱ्या बाजूने करूया. मान इकडे घे, म्हणजे सगळं शरीर एका रेषेमध्ये. कमरेचा भाग थोडा पुढे ढकललेला. हात जे आहे तो मानेखाली. पावलं स्वतःकडे खेचून घेतलेली आहेत पायाची. आता वरचा पाय जो आहे त्याचे रिपिटेशन्स आपण पहिल्यांदा 5-5 वेळा करून घ्या. सावकाश पाय जितका वरती नेता येईल तेवढा वर न्यायचाय. पाऊल स्वतःकडे खेचलेलंच ठेवायचंय आणि सावकाश पुन्हा पाय खाली न्यायचाय.
जितकं सावकाश कराल आणि व्यवस्थित कराल तेवढे चांगले परिणाम मिळतील. पाऊल स्वतःकडे खेचलेलं ठेवूनच करा, तरच पायाचे मागचे स्नायू आहेत त्याच्यावर काम होईल. त्यामुळे सुरू ठेवायचंय, पाऊल स्वतःकडे खेचलेलं ठेवायचंय. ज्यांना अगदीच जमत नसेल त्यांनी ओढणीच्या साह्याने वगैरे केलं तरी चालणार आहे. ज्यांचा पाय जास्त वर जात नसेल त्यांनी जेवढा जाईल तेवढा करायचा. हळूहळू पाय वर जायला लागेल. आणि कुठल्या स्नायूंना ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. कंबर मागे ढकलायची नाही. नाहीतर मग ज्या स्नायूंवर काम व्हायला पाहिजे त्या स्नायूंवर काम होणार नाही. कुठे कुठे ताण येतोय बघा. हळूहळू आपण जो पाय आहे तो जास्तीत जास्त वरती जाईल तुमचा. आता आपण पाय पुढे न्यायचा आहे. 5 वेळा करून झालं की पाय पुढे 90 डिग्रीला न्यायचा आहे आणि पुन्हा खाली आणायचं. सावकाश पाय पुढे न्या 90 डिग्रीला. पाऊल स्वतःकडे खेचलेलं ठेवा आणि पुन्हा जागेवर आणा. पुन्हा करा. पुन्हा सावकाश. पुन्हा पाय 90 अंशामध्ये आणि जागेवर. पुन्हा एकदा. यानंतर आपण अनंतासन करणार आहे. सावकाश पाय आपल्याला, वरचा पाय जो आहे तो 90 अंशामध्ये न्यायचा आहे. पाऊल स्वतःकडे खेचलेलं ठेवायचंय. आणि हाताने गुडघा पकडा किंवा पोटरी पकडा. जमत असेल तर पायाचा अंगठा पकडा. पूर्ण 90 डिग्री मध्ये पाय आणता आला तर 90 डिग्री मध्ये आणा. पाऊल स्वतःकडे खेचलेलं आहे. अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा आहे. संथ श्वसन. कंबर मागे ढकलू नका. आहे त्या स्थितीमध्ये कंबर ठेवायचा प्रयत्न करा. पेल्विस पुढे ढकललेलंच राहील. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचे आहे. कुठे कुठे ताण येतोय बघा. सावकाश आसन स्थिती आपल्याला सोडायची आहे. हात मोकळा करून घ्यायचा आहे आणि सावकाश पाय आपल्याला पूर्वस्थितीला न्यायचा. यानंतर आपण शवासन करणार आहोत. आज कपालभाती शिकणार आहोत. शवासन करायचंय. पाठीवर झोपायचंय. आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायच्या अगोदर नेहमी शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. कपालभातीचं वर्णन हे अनेक ग्रंथांमध्ये हठयोगाच्या आलेलं आहे. आणि भाता म्हणजे लोहाराच्या भात्यासारखं आपण हवा भरली जाते आणि ती लोहाराच्या भात्यासारखं प्रमाणे हवा बाहेर सोडली जाते. म्हणून याला कपाल भाती कपाल भाती म्हणजे आपल्या लोहाराच्या भात्याची उपमा याला दिलेली आहे. आता ह्या कपाल भाती जी आहे ती दोन्ही नाकपुड्यांनी आपल्याला रेचक करायचंय. दोन्ही नाकपुड्यांनी फोर्सफुली हवा आपल्याला बाहेर टाकायची. पण ती टाकण्याची पद्धत जी आहे ती आपण शिकणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला श्वासन करून सगळा मनावरचे शरीरावरचे ताण याच्यामध्ये काढून टाकायचे. म्हणजे मग आपल्याला श्वासावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येईल. सगळे स्नायू शिथिल करता येतील आणि मगच कपालभाती ही करायची आहे. आता शवासन सोडायचे. सगळे शरीराकडे लक्ष केंद्रित करायचे. शरीर जागृत करून घ्यायचे. बैठक स्थितीमध्ये यायचंय. कुशीवर वळून. आणि आपण जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने उशी घेऊन बसा. म्हणजे मग जास्त वेळ तुम्हाला श्वसनाच्या अभ्यासासाठी बसता येईल.
पद्मासन किंवा स्वस्तिकासन, जे कुठलंही ध्यानात्मक आसन तुम्हाला जमत असेल ते घालायचं. हात पुढे ठेवून कंबर मागे ढकलायची आणि पूर्ण भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे. कंबर पूर्ण भिंतीला टेकल्यानंतर मग सरळ व्हायचंय. म्हणजे तुमची पूर्ण पाठ, खांदे, वरचं डोकं हे भिंतीला लागलेलं असलं पाहिजे. कमरेपासून डोक्यापर्यंतचा सगळा भाग एका सरळ रेषेमध्ये राहील. खांदे पण भिंतीला टेकलेले राहतील. हाताची ज्ञानमुद्रा, डोळे मिटून घ्यायचे. कपालभाती पहिल्यांदा डोळे उघडे ठेवा. कपालभाती पहिल्यांदा बघा आणि मग करा. ह्याच्यामध्ये आपल्याला श्वास घेतल्याप्रमाणे छाती किंचित वर उचलून फुगवून ठेवायचे, पोट ढिलं सोडायचंय. श्वास ह्याच्यामध्ये आपोआप घेतला जातो आणि अलगद तो आत जातो. आणि रेचक करताना म्हणजे श्वास सोडताना आपला नाभीचा जो भाग आहे तो जोरात आत ढकलला जातो आणि श्वासपटल जे आहे ते वरती ढकललं जातं, म्हणजे खालून वर. या पद्धतीने स्ट्रोक इथे बसतो आणि फुफ्फुसातली हवा जी आहे ती नाकावाटे बाहेर पडते. ती बाहेर पडली की लगेचच पोट ढिलं सोडायचं, म्हणजे आपोआप हवा आत जाते. मुद्दामून ह्याच्यामध्ये श्वास घ्यावा लागत नाही. आणि पुन्हा आत ढकलायचं, पुन्हा नाकावाटे हवा बाहेर पडते. याप्रमाणे एका पाठोपाठ एक स्ट्रोक्स आपल्याला द्यायचे आणि एका लयीमध्ये द्यायचे आणि ती गती जी आहे ती मेंटेन ठेवायची. आता आपण साधारण 1 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक्स दिले जातात. तर एका सेकंदाला एक स्ट्रोक म्हणजे 1 मिनिटाला 60 स्ट्रोक दिले तरी चालतील. तर ज्यांना उच्च रक्तदाब असेल, हृदयाचा काही त्रास असेल किंवा कुठलं पोटाचं वगैरे काही ऑपरेशन्स झालेली असतील तर त्यांनी करू नका. खूप जोरात कपालभाती नाही करायची, सहजतेने करायची आहे. हळूहळू गती वाढवायची आहे. प्रत्येक रेचक झाल्यानंतर पोट सैल ठेवायचंय आणि कपालभाती करताना पण पोट पूर्ण रिकामं असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे ज्यांना मूळव्याध आहे, बद्धकोष्ठता आहे, उष्णतेचे विकार आहेत, हृदयविकार असतील तर त्यांनी कपालभाती करू नका. तर आता आपल्याला ह्या कपालभाती हा शुद्धिक्रिया आहे, म्हणजे लंग्सची शुद्धिक्रिया आहे. हल्ली आपण प्रदूषण खूप वाढलेलं आहे. रोजच्या रोज जर लंग्स आपले क्लीन झाले, हवेच्या सहाय्याने लंग्स क्लीन करण्याची ही शुद्धिक्रिया आहे. लंग्स क्लिन्झिंग पण आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामुळे आपला श्वासाचा मार्ग मोकळा होणार आहे, स्वच्छ होणार आहे. कफ दोष असतील, सर्दी पडसं होत असेल, खोकला होत असेल तर ते होणार नाही आपल्याला पुढे जाऊन. आणि याच्यानंतर दीर्घ श्वसनाचा अभ्यास अतिशय चांगला होणार आहे. उदर पोकळीतली जी आपली इंद्रिय आहेत, ओटीपोटातले स्नायू आहेत, गुदद्वाराचे स्नायू आहेत, ह्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. आळस, थकवा दूर व्हायला सुद्धा मदत होणार आहे. नाभीकडचा रक्तपुरवठा सुद्धा आपला वाढणार आहे आणि मज्जातंतूंना सुद्धा चालना मिळणार आहे. रक्तातलं HB वाढायला सुद्धा कपालभातीचा उपयोग होतो. तर आता आपण कपालभाती ही करणार आहोत. पहिल्यांदा नीट बघून घ्या आणि मग करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला नीट येत नसेल तर तुमच्या जवळच्या कुठल्या तरी योग शिक्षकाकडनं ती नीट शिकून घ्या आणि मग याचा अभ्यास तुम्ही करू शकता. चालू असलेला डोळे मिटून घ्यायचे, चालू असलेला श्वास सोडायचा आहे. हाताची द्रोणमुद्रा ठेवली तरी सुद्धा चालते गुडघ्यावर. हात द्रोणमुद्रेमध्ये ठेवले तरी पण चालतात. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करायची आहे. पोटाला धक्के द्यायचे, श्वास बाहेर फेकायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 संथ श्वसन. आपण प्रत्येक स्ट्रोक नंतर पोट सैल सोडायचं, श्वास बाहेर फेकायचा, पोट आतमध्ये जाईल, फुफ्फुसा वाटे हवा नाकावाटे बाहेर पडेल आणि त्यानंतर पोट सैल सोडायचं. आपोआप श्वास आतमध्ये जाईल, मुद्दामून घ्यावा नाही लागत. पण मुद्दामून श्वास सोडण्याची प्रक्रिया मात्र इथे व्यवस्थित करायची. खालून वरती असा श्वासपटलाला धक्का आपल्याला इथे द्यायचा आहे.
तर पुन्हा आपण करूया. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभाती करायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. संथ श्वसन. आपल्याला जमतीये की नाही ते नीट पहा. आता ह्याच्यामध्ये आपण कपालभाती केल्यानंतर अशी अवस्था येते थोडीशी की श्वास घेतलाही जात नाही, सोडलाही जात नाही, मन एकदम शांत होतं. खूपच श्वसन संथ होतं. तर तशी अवस्था येते का त्याच्याकडे पण लक्ष द्या. पुन्हा एकदा आपण ही कपालभाती करून बघणार आहोत आणि मग त्याच्यानंतर अनुलोम विलोम आपण करणार आहोत. तर कपालभाती ही लंग्सची शुद्धी क्रिया आपण करूया. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास भरून घ्या आणि पुन्हा आपण 10 स्ट्रोक करणार आहे. उद्या स्ट्रोक्स वाढवणार आहोत. सुरू करायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. संथ श्वसन. आता आपण एकाच लयीमध्ये हे सगळे स्ट्रोक्स करायचे. प्रत्येकाची गती थोडीफार कमी जास्त असू शकते, पण स्ट्रोक सगळे तुमचे एकाच फ्रिक्वेन्सी मध्ये आले पाहिजेत. हळूहळू गती तुम्ही वाढवली तरी चालेल. पहिल्यांदा प्रॅक्टिससाठी एका सेकंदाला 1 स्ट्रोक, असं एका मिनिटाला 60 स्ट्रोक करा आणि मग नंतर हळूहळू त्याची गती वाढवत नेत. आपल्याला एका मिनिटाला 120, 100 ते 120 स्ट्रोक्स आपण करू शकतो. पण फ्रिक्वेन्सी पहिल्या स्ट्रोक्स पासून शेवटच्या स्ट्रोक पर्यंत फ्रिक्वेन्सी तुमची एकच राहिली पाहिजे. तर ह्याचं डोळे बंद करायचे, पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभातीमध्ये आपण 150 ते 200 मिलीलीटर हवा अर्ध्या सेकंदात घेतो आणि आपण तिप्पट हवा आपल्या श्वसनाच्या बाहेर टाकतो ह्याच्यामध्ये. तर ह्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या रक्तातलं वाढतं, म्हणून हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. कार्बन डायऑक्साईड भरपूर प्रमाणात आपण बाहेर ह्याच्यामधनं बाहेर टाकतो. त्यामुळे रक्तातली कार्बन डायऑक्साईडची पातळी पण कमी व्हायला मदत होते. आता आपण अनुलोम विलोम करूया. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधायची. पाठीचा कणा सरळ, मान सरळ. उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डावीने घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डावीने घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डावीने घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5,
6, 7, 8. संथ श्वसन. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, डोळे मिटलेलेच ठेवायचेत. मन अतिशय शांत झालेलं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण प्रार्थना आणि ओंकार म्हणणार आहोत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. डोळ्यासमोर ओंकाराचं चित्र आणायचंय आणि त्याच्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचंय. ओम. 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 शांति शांति शांति. मन शांत. सावकाश श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीराची जाणीव करून घ्या. सावकाश डोळे उघडा. हाताच्या आणि पायाच्या हालचाली करून घ्यायच्या आहेत. पूर्ण लक्ष आपल्या स्नायूंकडे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. हळूहळू सगळं शरीर जागृत झाल्यानंतरच आपण ज्या काही आपल्याला ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत किंवा जी काही कामं करायची आहेत त्या कामाला लागा. पूर्ण शरीर ऍक्टिव्हेट करूनच करा, कारण आता पूर्ण शरीर शिथिल झालेलं असतं. ते हळूहळू ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं असतं. 20-25 मिनिटांनी तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. पाणी कधीही पिऊ शकता. तर योगाभ्यास केल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय हे आम्हाला नक्की कळवा. लवकरच आमचा फीडबॅक फॉर्म येईल, तो पण भरून पाठवा. आणि असेच वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सामील व्हा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस आपल्याला छान जाओ. हरिओम. धन्यवाद.